नमस्कार, रामकृष्ण हरी. योगिनीच्या विश्वात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण पाहतोय तुळशी माळेचा महिमा. अगदी थोडक्यात, सर्व स्नानांमध्ये गंगा स्नान अतिपवित्र सांगितलं आहे, अति महत्वाचं सांगितलं आहे. काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने. त्या उक्तीप्रमाणे गंगा स्नान अतिशय महत्वाचं सांगितलेलं आहे. त्यानंतर यमुना स्नान असेल, गोदावरी स्नान असेल, नर्मदा स्नान असेल, चंद्रभागा स्नान असेल, नवे नवे सर्व तीर्थांचं स्नान हे अतिशय पवित्र सांगितलेलं आहे. परंतु आपल्याला कधीतरी चंद्रभागेचं स्नान मिळतं, क्वचित नर्मदेचं स्नान मिळतं, गंगेचं स्नान तर नाके बराबर. अशा वेळेला आपण काय करू शकतो? नाथरायांनी अतिशय गोड शब्दात सांगितलंय, तुळशी काष्ठाची माळ गळा घालावी निर्मळ, होता एकची स्नान सकळ तीर्थाचे मार्जन. नाथराय म्हणतात की नाही जमलं गंगा स्नान, नाही जमलं नर्मदेचं स्नान, चंद्रभागेचं स्नान, हे प्रत्येकाला नाही जमलं तर केवळ पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातल्यानंतर, दररोज आंघोळ केल्यानंतर सकल तीर्थांचं स्नान तुम्हाला घडणार आहे. म्हणून प्रत्येकाने तुळशीची माळ गळ्यात घालायला हवी. आपण प्रत्येक जण काय करतो? जे आपल्याला आवडेल ते घालतो, आपल्याला आवडेल तसं वागतो. मला हे आवडतं मी हे वापरणार, मला ते आवडतं मी तसं वापरणार. पण कुणी देवाला काय आवडतं याचा विचार केलाय का? आवडे देवासी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार सर्व काळ. माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना. दे तो दान ओ दानी दानी तदानी तन दे रे ना तन दे रे ना रे तन दे रे ना तन दे रे ना. दे तो दान ओ दानी दानी तदानी तन दे रे ना. रे